मध्ये आवाज स्पोर्ट्स बिनार एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण सर्वजण पाच आनंद घेत असं आपल्या सर्वांचं आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गवासी डॉक्टर दत्ता सामंत चषकाच्या या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम ऑल ऑफ यू। दुपारच्या या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सलामीचे ओपनिंग पेर पाठवून द्या आपण मैदानामध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतोय आवाज स्पोर्ट्स बिनार विपक्षामध्ये कुंदे स्पोर्ट्स कुंदे या दोन संघांमध्ये ही लढत आपण पाहत आहोत। सलामीचे ओपनिंग पेर सुनील थालके आणि त्याच्या सोबतीने आपण पाहतोय ऋतिक पाटील। ही जोडी सध्या मैदानात दाखल होत असताना पाहतोय। पारंपरिक जोडीमध्ये आज काहीशी बदल या ठिकाणी आपण पाहायला मिळतं। सुनील थालके त्याच्या सोबतीने ऋतिक पाटीलला आणले गेले। समोर बॉलिंग ट्रॅक वरती प्रणव भोईरला आणले गेले। स्टार ऑफ भिनार सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल। कमी वेळामध्ये ज्याने क्रिकेटच्या पटलावरती आपलं स्वतःला सिद्ध करून दाखवलंय प्रणव भोईरला सध्या आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती। समोर पाहायला मिळेल ऋतिक पाटील, ज्यांच्या वडिलांचा आवाज नुकताच आपण या मायक्रोफोनवरती ऐकायला मिळाला। त्यांचे सुपुत्र आहेत आणि आज सध्या अपूर्ण संघ दिसतोय। घरची स्पर्धा, खेळाडू काही अनुपस्थित आहेत, त्याच्यामुळे सध्या आज ऋतिकला ही संधी मिळाली आहे। समोर देखील एक चांगला बलाढ्य संघ आहे आवाज स्पोर्ट्स बिनार। अनेकदा आपण पाहिले मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या संघाचा आवाज, या संघाचा दबदबा निर्माण त्यांनी केलाय आणि संघाचा आवाज आज देखील या स्पर्धेमध्ये कितपर्यंत कुठवर न्यायला जाईल ते देखील पाहावं लागेल। मात्र मॅच चांगली होईल यातील मात्र शंका नाही आहे। चला मॅचला देखील सुरुवात केली आहे। पंचांकडे ग्रीन सिग्नल आलाय। लेट्स प्ले गेम ऑन। स्वतः सामन्याला इथे सुरुवात केली जात आहे। पहिला चेंडू टाकण्यासाठी सध्या सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती प्रणव भोईर। पहिल्या चेंडूवरती अगदी गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षण देखील लाजवाब झालंय। हे मैदान आपण पाहतोय शिवप्रभात अंबाडी नाका यांच्या मालकीचं हे मैदान आपण पाहतोय आणि त्याने खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल शिवप्रभात अंबाडी नाका यांचं आपण या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करूया। आणि सन्मानित सुमितजी पाटील यांना विनंती करतो आपण या मंचावरती आपलं देखील या ठिकाणी आम्ही करतोय सहर्ष स्वागत, वेलकम। इथे पहा जबरदस्त फटका ठोकला आहे, लोवर फुल टॉस चेंडूला कन्वर्ट केलं या ठिकाणी। ऋतिक पाटीलचा जलवा पाहिला, घुटना टेक, तमाशा देख और सिक्सर देख, षटकार। कुंदे संघ ज्या ज्या खेळाडूवरती आपला हात ठेवतो तो खेळाडू आपल्या नावाची जबरदस्त कामगिरी करताना अनेकदा पाहिले आणि तिथे पुन्हा एकदा ऋतिक पाटीलने ठोकलाय हा षटकार। हा चेंडू वेगाने टाकलाय, वेगाने जबरदस्त स्वतः कमबॅक करणारा चेंडू टाकला। प्रणव भोईर थोडेसे नाराज पाहायला मिळाले, कारण अगदी लोवर फुलटॉस चेंडूला देखील अगदी एक मागचा पाय वाकवला आणि अगदी काय स्ट्रोक आपण पाहिला, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला, जबरदस्त फटका षटकार ठोकलाय आणि तदनंतर केलेला कमबॅक आलाय डॉट बॉल। अगदी आता त्याचा मिरिट पासून कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे चेंडू, त्याला माहिती आहे ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये कुठेतरी अगदी ताकद पाहायला मिळाली ती क्षेत्र फलंदाजाची, त्याच अनुषंगाने इथे कुठेतरी त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज प्रणव भोईर करतोय। एक चाणाक्ष बुद्धीचा खेळाडू आहे आणि सध्या तरी आता पाहतोय बॅटिंग स्टान्स वरती रन मशीन ऑफ कुंदे 360 डिग्री फलंदाज सुनील थालके आहेत। इथे पहा पॅटर्न स्ट्रोक पाहायला मिळाला, इथे सुनील थालकेने ठोकलाय आपल्या अंदाजामध्ये, आपल्या स्टाईलने आणि आपल्या या 360 पद्धतीने हा दमदार षटकार।
सुनील थालके, नाम तो सुना ही होगा और काम आपने तो देखा ही होगा. या प्रकारचा फटका सध्या सजवत असताना मिस्टर पॉवरफुल, मिस्टर कन्सिस्टंट फलंदाजी नेहमीच आपल्या संघासाठी करतोय तो सुनील थालके. रन मशीन ऑफ कुंदे सध्या पहिला चेंडू फेस केला असताना ठोकलाय त्याने षटकार. आवडतीच्या क्षेत्रामध्ये फटका ठोकत असताना मिस्टर 360 फलंदाज. जेव्हा जेव्हा चान्स मिळेल तेव्हा तेव्हा आपल्या संघासाठी अनेकदा चांगला विक्रम पराक्रमी खेळ त्याने केलाय. या मास मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती संधी मिळाली, त्याचं सोनं केलं, ठोकलाय षटकार. स्विच हिट खेळला गेला. इथे बॅटच्या अगदी टोपवरती चेंडू लागला, तिथनं यष्टरक्षक बीट. थर्डमॅनच्या क्षेत्रक्षक धावत आला शॉट थर्डमॅनचा. तद्वरती एक धावी कंप्लीट झाले, षटक झाले कंप्लीट. 16 रन्स विदाउट लॉस. एक जबरदस्त पार्टनरशिप बिल्डअप झाली दोघांमध्ये. पहिल्या षटकामध्ये हवं तसं दोघांमध्ये ताळमेळ आपण पाहिलं, कॉन्ट्रीब्युशन पाहिलं आणि दोघांचं कॉन्ट्रीब्यूट पाहिलं तर तब्बल 16 धावा सध्या दोघांनी ते जमा केल्यात. एक जबरदस्त वेल सेटल पारी, वेल सेटल इनिंग स्वतः सेट करत असताना एक चांगला मोमेंटम शिफ्ट केलाय, मोमेंटम सेट केलाय. सुनील थालके च्या बॅटमध्ये एक षटकार आला, ऋतिक पाटीलच्या बॅटमध्ये एक षटकार आला. ही स्पर्धा आपण पाहतोय जगदीश सुतार च्या विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी सर्वांनी मेहनत घेतली आहे. आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान यांच्या विद्यमानाने साकारलेली आपण ही भव्य दिव्य ट्रॉफी पाहतोय. स्वर्गवासी डॉक्टर दत्ता सामंत चषक. पर्व चौथे यातच आहे सर्व. जबरदस्त पर्व आपण पाहतोय, चौथ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि नवनवीन संकल्पना, नवनवीन अनेकदा ह्या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक नवीन संकल्पना आणण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या वतीने आपण पाहिलाय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय जतीन राणे आलाय, एक उंच पुरा, अगदी प्रचंड ताकदीचा वेगवान गोलंदाज. हाईट आपण पाहिली तर त्याच अनुषंगाने अनेकदा अनेक स्पर्धांमध्ये यंग संघ अनेकदा मोठमोठ्या संघांना परास्त करण्याची ताकद या आवाज स्पोर्ट्स बिनार संघाने दाखवली आहे आणि तोच आपण पाहतो जतीन राणे सध्या आला बॉलिंग ट्रॅक वरती. संघाचा सेकंड ओव्हर मध्ये पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. इथे क्रॉस बॉडेड फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, बॅट वरती चेंडू आला नाही प्रॉपर आणि तिथनं एक धाव आली आहे. अगदी नवीन हे चौथं पर्व आपण पाहतोय. चौथ्या पर्वामध्ये देखील एक नावारूपाला आले स्पर्धा या परिसरामधील. स्वर्गवासी डॉक्टर दत्ता सामंत चषक 20-25 चा हे पर्व आहे. 2022 पासून सुरू झालेला हा स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं 2022 पासून 22, 23, 24, 25 व पर्वामध्ये आपण पाहतो इथे कॅच पकडण्याची संधी आहे आणि इथे ऋतिक पाटील होईल बाद. धक्का क्रमांक पहिला टीमला लागत असताना पाहतो एक कुंदे स्पोर्ट्स कुंदे. धक्का क्रमांक पहिला. फटका तर गॅप सोल्युशन प्रॉपर साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तेवढं एलिव्हेशन जुळलं नाहीये, कनेक्शन प्रॉपर झालं नाही. त्याच्यामुळे इथनं हा चेंडूवरती अगदी ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. वेल जज अँड टेकन. अजून एक पहिला फलंदाज बाद झाला, नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानावरती नयन थालके. आज बऱ्याचशा खेळाडूंची अनुपस्थिती आपण पाहतोय, मात्र तरी देखील पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं प्रणव भोईर वरती केलेलं आक्रमण, दोघांनी ठोकलेले एक षटकार, सुनील थालके एक षटकार, ऋतिक पाटीलच्या बॅटमध्ये एक षटकार आला. त्याच्या जोरावरती सध्या तरी पहिल्या षटकामध्ये 16 धावा झाल्या. तदनंतर आपण पाहिलं जतीन राणे बॉलिंग ट्रॅक वरती आले आणि एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून साकारताना आपण पाहिलंय. इथे पहा अनएक्सपेक्टेड बाउन्स पंचाने या ठिकाणी वाईट घोषित केला. इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बाउन्स सध्या इथे पाहिला, अनएक्सपेक्टेड बाउन्स आपण म्हणतो आणि पंचाच्या माध्यमातून इथे सध्या घोषित झालाय 1/4 ओव्हर असा इशारा दर्शविलाय. मात्र हाईटचा फायदा सध्या नेहमीच आपण पाहिला या गोलंदाजाला चर्चेमध्ये असताना जतीन राणे 1/4 ओव्हर असा इशारा दिलाय आणि तेच पंच सध्या गोलंदाजाला दर्शवित असताना
हाईट तेवढी चांगली आहे त्यामुळे एवढा बाउन्स मिळतोय. हा चेंडू पहा अगदी मेरिटवरती ठेवला. त्याला माहिती आहे की ऑनसाइडच्या क्षेत्रामध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप दिसतोय फलंदाजाची आणि त्याचा अगदी दूरवर ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा करतायत गोलंदाज जतीन राणे. आणि जतीन राणे एक यंग संघ आहे, त्या संघामधील एक यंग ब्रिगेडचा हा संघ. त्याचा समोर आपण पाहतो जतीन राणे नावाचा हा यंग गोलंदाज सध्या चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू टाकला, तिथे आलाय डॉट बॉल. नयन थालके स्वतः बॅटिंग वरती आहेत. 2 चेंडू सध्या त्याने फेस केलेत. जबरदस्त मॅच आपण इथे स्वतः सर्वजण या मॅचचा आनंद घेत आहोत. ही मॅच देखील चांगली पाहायला मिळेल. धावा चांगल्या जमा करायच्या आहेत. इथे पहा यशांचं फर्निचर उद्ध्वस्त. यू विल मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज बाद. अनदर विकेट डाउन. टीम कुंदे स्पोर्ट्स कुंदे. नवीन बॅटर आपण पाहतोय जतीन थालके. जग्गा जासूस सध्या बॅटिंग साठी आलाय. नयन थालके गेले, 3 चेंडू डॉट फेस केले आणि त्यानंतर लगेच परतीच्या प्रवासाला देखील लागले. आणि इथे कुठेतरी जेवढा नाव चर्चेमध्ये होतं आजच्या मॅच मध्ये तेवढं चर्चेला उधाण आलं नाहीये. उधाण खूप होतं मात्र त्याच्या बॅटिंगला उधाण आलं नाहीये आणि इथे त्याला थांबवलं गेलं. फलंदाज बाद झाला. धावसंख्या या षटकामध्ये कुठेतरी थांबवलंय, रोखलं गेलंय. या षटकामध्ये जतीन राणेने केलेला कमबॅक सध्या ते कुठेतरी आज आवाज भिनार संघाला आपला आवाज या षटकामध्ये पुन्हा दबदबा निर्माण करताना पाहिलंय. इथे पहा जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. अलॉंग द कार्पेट एक चांगला फटका एक्झिक्यूट केला. अगदी त्याला दिशा दिली. षटक कंप्लीट झालंय. 19 धावा फक्त षटकामध्ये धावा त्याने खर्च केला. एक वाईट पकडली तर 3 धावा, फक्त आणि फक्त 3 धावा. एक जबरदस्त कामगिरी करत असताना एक जबरदस्त एफर्ट दाखवले मिस्टर जतीन राणेच्या माध्यमातून. प्रणवचं षटक कुठेतरी महाग पडलं. धावसंख्या 19 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. कुंदे स्पोर्ट्स कुंदे तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज दाखल करा. आणि जे देखील संघ आता यानंतर आपला सामना असणार आहे, आपण संघ आला असेल तर रिपोर्टिंग करून घ्या, कारण खूप सारा उशीर तुम्ही या स्पर्धेला येण्यासाठी केलाय. आयोजकांनी जे तुम्हाला मुभा दिले त्याचा अगदी गैरफायदा सध्या या येणाऱ्या संघाने घेतलाय. त्याच्यामुळे या स्पर्धेला थोडासा वेळ आपण जास्त खर्च करत आहोत. यात अजून 2 सामने खेळवायचे आहेत. प्रणय आले आता नवीन गोलंदाज. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. भावाले ए विपक्ष मध्ये महापुली विरेन स्पोर्ट्स भावाले ए विपक्ष मध्ये महापुली संघ. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी या आपला टॉस या ठिकाणी आपण संपूर्ण करत आहोत. इनिंग ब्रेक नंतर आपला टॉस इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण या. प्रणयला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्नामध्ये होता मात्र पंचांनी सध्या घोषित केला इट इज व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे ऍड केली जाईल. प्रचंड वेग देण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा मात्र दिशेवरती सध्या तरी नियंत्रण नाहीये आणि त्याच्याच मुळे हा कुठेतरी व्हाईट बॉल सध्या मिळाला. अजून एक खराब चेंडू सध्या पाहिले आपण इथे. अनदर व्हाईट बॉल. 2 चेंडू सध्या पाहिले तर अगदी खराब पाहायला मिळाले. कुठेतरी एक्स्ट्रा कट चेंडू होतोय. जास्त वळण देण्याचा प्रयत्नामध्ये सध्या दिशेवरती नियंत्रण नाहीये. दिशा आणि दशा हे अगदी आपण पाहिले तर सेम टू सेम शब्द वाटतात मात्र दोघांचं अगदी तात्पर्य पाहिलं तर अगदी वेगवेगळं आहे. इथे क्रॉस बॉटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जतीन थालके जग्गा जासूस सध्या बॅटिंग वरती आहे. नयन थालकेवरती खूप मोठी जिम्मेदारी होती आजच्या मॅचची मात्र जी सूत्र त्याला हाती घ्यायची होती ती घेता आली नाही आणि कुठे स्वस्तामध्ये माघारी परतला.
बॅटची चायनीज कडा घेऊन इनसाइड एज सुद्धा पाहिली, तिथे देखील आलाय डॉट बॉल. प्रणव सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय आणि हेच आवाज भिनार संघाचा आतापर्यंतचं वैशिष्ट्य राहिलंय. जेव्हा जेव्हा पहिल्या षटकामध्ये एखाद्या गोलंदाजावरती मार पडतो, ज्याच्यावरती आक्रमण केले जातं, तर नंतर लगेच केलेलं कमबॅक सुद्धा आपण दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवलंय. ही सिद्धता त्या संघाच्या गोलंदाजाने अनेकदा मिळवली आहे आणि ती सिद्धता पुन्हा आता या षटकामध्ये, या अगोदरच्या षटकामध्ये मिळून दाखवले गोलंदाज जतीन राणे आणि प्रणवने. प्रणय इथे फटका चांगला आहे, पाठच्या अगदी रडार मध्ये घेतला आणि तिथे चेंडूला फेकून दिलाय जतीन थालकेच्या बॅट मधून. अतिशय जबरदस्त हिट आपण पाहिला आणि षटकार. प्रयत्न तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने केले होते, मात्र त्याचा अगदी आवाकाच्या बाहेर चेंडू निघून गेला. अगदी ताकदवान हिट आपण पाहिला, पॉवर खूप जास्त जनरेट होती त्या शॉट मध्ये. जसा चेंडू आला अगदी त्याला समजलं की बॅटवरच्या रडार मध्ये घेतला षटकार जाईल आणि ते सध्या सिद्ध करून दाखवलं. जतीन थालकेच्या माध्यमातून ठोकलाय षटकार. डॉट बॉल आल्यानंतर प्रेशर होती, ती रिलीज केली आहे. पुन्हा चांगला फटका आहे, हार्मट केले बॉलला. त्या ठिकाणी चेंडू अडवला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पहा सुनील थालके अगदी चित्त्याच्या चपलाईने सेकंड धावेसाठी कॉल केला आणि ती धाव सध्या पुन्हा एकदा कंप्लीट करून दाखवली आहे. वेल रनिंग जबरदस्त इनिंग इथे सध्या पेश करत असताना 29 धावा झाल्या. चांगली इनिंग सुद्धा पेश केली आहे. आवाज भिनार संघ एक ताकदीचा संघ आहे, त्याच्या समोर चांगल्या धावा उभा करावा लागतील. इथे देखील मात्र ऑनसाइडच्या क्षेत्रामध्ये फटका खेळायचा होता. एक शॉट तिथे सुद्धा आलाय. थर्टी रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. सध्या दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप होते. दोघांमध्ये चांगला खेळ सुद्धा या ठिकाणी प्रस्थापित होतोय. म्हणजे दोन खेळाडूंनी जे तालमेल साधले आतापर्यंत या संघामध्ये, एक जबरदस्त इनिंग ते पेश करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. इथे गॅप सोशो प्रॉपर टायमिंग, प्रॉपर चेंडू थांबणार नाहीये. स्वीपर केवर बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये खाली क्षेत्र निवडलं आणि त्या क्षेत्रामध्ये ठोकलाय सुनील थालकेचा वार. चेंडू जाईल सीमा पार, आला हा चौकार. चौतीस धावा, 34 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. एक जबरदस्त भागीदारी, जबरदस्त पार्टनरशिप बिल्ड करताना पाहायला मिळाले दोन्ही खेळाडू. चौथा गोलंदाज लगेच दाखल करा बॉलिंग ट्रॅक वरती. सुनील थालके यांचा विचार केला तर आतापर्यंत वैयक्तिक धावा आहेत 12 धावा सुनील थालकेच्या अकाउंट मध्ये आहेत आणि जतीन थालकेचा विचार केला 10 धावा. या दोघांनी आतापर्यंत सध्या चांगल्या डावाची जी कुठेतरी लडखडलेला डाव होता त्याला सावरण्याचा प्रयत्नामध्ये आहेत. चौथ्या षटकासाठी इथनं नवीन गोलंदाज आणला जाईल बॉलिंग ट्रॅक वरती. सोहम चौधरी नवीन गोलंदाज आणला गेला बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटकासाठी. सुरुवातीचे 2 चेंडू खराब टाकले, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करणारा चेंडू टाकले प्रणयने आणि तदनंतर सुनील थालके आणि जतीन थालकेने एक बिग हिट आपण पाहिला. सुनील थालकेच्या बॅटमध्ये तो चौकार आला शेवटच्या चेंडूवरती. चौथ्या चेंडूतील षटकार देखील ठोकला होता जतीन थालकेने. शॉट डायनामिक पॅकेज ऑफ कुंदे स्पोर्ट्स कुंदे टीम एक यंग संघ आहे. अंडर 21-22 आपण त्या संघ पाहतोय, त्यामध्ये हा खेळाडू देखील त्याच ओमसाई 11 संघामध्ये खेळताना आपण पाहतो. एक नवीन उभरता सितारा या कुंदे गावचा नवीन गोलंदाज आपण पाहिला. तन्मय तरे असेल, जतीन थालके, झाला जग्गा जासू शरावाड संबोधत असं मी इथे फुलरलेनचा चेंडू आपण पाहिला. अगदी चांगला चेंडू डिलिव्हर केला या ठिकाणी गोलंदाज सोहम चौधरीच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म पेसर गोलंदाज आहे आणि एक अतिशय योग्य टप्प्यावरती चेंडू डिलिव्हर केला, आला डॉट बॉल. फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे मात्र अगदी पायाच्या सहाय्याने सोनू शेड्यूल अडवलाय. एक धाव तिथे सुद्धा घेतली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न जतीन थालके होते मात्र त्याने नकार दिला. सुनील थालके स्वतःकडे स्ट्राईक त्याने सुद्धा ठेवली आहे.
एक शांत संयमी तर सध्या खेळ चालू आहे, मात्र दोघांनी चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आहे आणि खऱ्या अर्थाने आवश्यकता देखील होती कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाला. याच भागीदारीची आवश्यकता होती. इथे फुलटॉस आहे, त्याला कन्वर्ट केल्या क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्र निवडला. त्या क्षेत्रामध्ये आवडतीचा स्ट्रोक पॅटर्न स्ट्रोक खेळला गेला आणि चेंडू पाठवला सीमा पार. आला हा पुन्हा एकदा चौकार. 39 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघ. आणि आता इथनं अजून ज्या धावा येतील त्या धावा कुठेतरी संघाच्या विजयामध्ये अडथळा निर्माण करू शकतील आवाज भिनार संघाच्या. त्याच्यामुळे ह्या धावा कुठेतरी आता त्यांना रोखावे लागतील. 40+ धावा या मैदानावरती चांगली टोटल आपण मानू शकतो. इथे पुन्हा क्रॉस बॉटेड फटका आणि त्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा डीप फाईन लेगचं क्षेत्र निवडला आणि चेंडू साईल पुन्हा एकदा बॅक टू बॅक इनर दुसरा हा ठोकलाय. दमदार चौकार. (43 रन्स बँग ऑन टार्गेट कडे सध्या जाताना पाहतोय कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघ. सुनील थालके याची लाजवाब इनिंग आपण सध्या पाहतोय. सुनील थालके रन मशीन ऑफ कुंदे. अनेकदा कुंदे गावाच्या क्रिकेटसाठी जबरदस्त इनिंग त्याने पेश केले. त्यामधील एक पुन्हा एकदा आज इथे आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. इथे फटका फसलाय आणि इथे फलंदाज देखील होईल बाद. वेल टेकन बाय फिल्डर. त्या ठिकाणी वेल जज अँड टेकन फलंदाज बाद होईल. झालंय. वेलकम आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तन्मय तरे टॅगडे आले. फटका चांगला एक्झिक्यूट केला मात्र तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि ते चुकी होत नाही. अजून एक फलंदाज अजून एक धक्का लागेल टीम कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाला आणि धावसंख्या झाली 4 षटकांच्या अखेरीस. 43 रन्स आणि 44 रनचं टार्गेट आहे. प्रत्येक षटकामध्ये 11ची सरासरी गाठायची आहे. चला आपण इथनं लगेच दुसऱ्या टॉस कडे देखील जाणार आहोत. वीरेन स्पोर्ट्स भावाले ए विपक्षामध्ये महापोलीस संघ या दोन्ही संघांमध्ये आपण टॉस देखील या ठिकाणी लगेच करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. आपला टॉस या ठिकाणी आम्ही संपूर्ण करत आहोत. आणि काय तो जल्लोष काय तो सेलिब्रेशन पाहिलं कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाचं. मात्र ते सेलिब्रेशन तो जल्लोष जास्त काळ टिकला नाहीये. लगेच आल्या नंतर दुसरा चेंडू होती लगेच चौकार. तिसऱ्यावरती चौकार. तदनंतर 3 धावा. पुन्हा एकदा षटकार आला. एक जबरदस्त बॅटिंग करत असताना एक चांगली इनिंग सध्या तरी पेश केली आहे आवाज स्पोर्ट्स भिनार संघ. पुन्हा आपला आवाज पहिल्या षटक्यामध्ये विकेट जाऊन देखील दबदबा निर्माण केलाय आणि याचमुळे आवाज भिनार संघाची ओळख अनेकदा आपण पाहिली आहे. क्रिकेटच्या पटलावरती अग्रणी नाव घेतले जातं. एक चांगला खेळ प्रस्थापित त्याने सुद्धा केलाय. नवीन गोलंदाज संघाचा कर्णधार आहे संघाचा लीडर तन्मय तरे. तनूला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. इथे फुलटॉस आहे. फटका फसलाय तिथे तिथे झेल. सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्ट मध्ये नाहीये मात्र चौथ्या अटेम्प्ट मध्ये रिले कॅश इथे कंप्लीट केली आहे किरण थालके. जबरदस्त झेल घेतला आणि ते फलंदाज होईल बाद. नेट नंबर 4 वरती सोहम आलाय.
तन्मय तरेने पहिल्या चेंडूची विकेट तर मिळवून दिली आहे कपिल घाटाळची. चौथा फलंदाज आपण पाहतोय सोहम आलेत. तन्मय तरे विकेट टेकिंग गोलंदाजी करतो अनेकदा आणि आज देखील पहिल्या चेंडूची विकेट मिळवली आहे. इथे देखील चांगला चेंडू आपण पाहिला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता ऑनसाइडच्या क्षेत्रामध्ये. यानंतरचा सामना पाहायला मिळेल वेरियन स्पोर्ट्स भावाले ये विपक्षामध्ये महापुली स्टार. धावसंख्या सध्या झाली धाव फलकावरती 20 धावा. 2 चेंडू जबरदस्त लाजवाब अफलातून अगदी कमबॅक करणारे चेंडू पाहिले तन्मय तरेच्या माध्यमातून. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव आली आहे. म्हणजे आतापर्यंत 3 चेंडूचा विचार केला 3 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केला ती म्हणजे 1. नेक्स्ट मॅच सिकंदर स्पोर्ट्स मापोली विपक्षामध्ये मापोली बनाम वेरियन स्पोर्ट्स भावाले ए. इथे फुल टॉस आहे पंचाने घोषित केला. इट इज बीमर बॉल बीमर प्लस. पाहावं लागेल इथे पंचाने घोषित केला इट इज 4 रन्स. चौकार आहे आणि पंचाने देखील योग्य डिसिजन पोहोचवला. थँक्यू. एक अतिशय चांगल्या षटकाची सांगता तर होणार होती मात्र तिथे कुठेतरी अडथळा आला ग्रहण लागले गेलं. इथे पहा काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्री हिट पे 6 धावा षटकार. षटकार इथे ठोकलाय. पुन्हा एकदा खोलात टाकलाय चेंडू खोदून काढला. क्षेत्ररक्षक तिथे आले ऋतिक पाटील. चेंडू अडवला फेकलाय त्या ठिकाणी मात्र गॅदर होत नाहीये. योगेश देखील तिथे थोडं चाचपडतोय चेंडू अडवताना. आमचे नरेश पाटील यांचे अगदी जवळचे आहेत योगेश. राईट हँड. इथं थोड्याफार मिस्टेक जरा कोणत्या संघाला अडचणीत आणू शकतीलच. हा चेंडू सोडून दिलाय पंचाने या ठिकाणी घोषित केला इट इज व्हाईट बॉल. अनदर एक्स्ट्रा रन ऍड टू आबा स्पोर्ट्स बिनार. स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल 1 रन एक्स्ट्रा रन्स. इथनं थोड्याफार चुका नाही खूप साऱ्या चुका. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती फक्त 1 धाव आणि तदनंतर केलेला हा पराक्रम सध्या कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाला अडचणीमध्ये आणण्यासाठी सध्या तरी त्याने भाग पाडले या गोलंदाजाने. इथे पहा अगदी जबरदस्त चेंडू पाहिला पायांवरती चेंडू आदळला. पंचाने सांगितलं लाऊड अपील तर करण्याचा प्रयत्न होता मात्र पंचाने सांगितले की कुठेतरी यष्टांवरती आदळत नव्हता चेंडू. त्याचा बोला इट इज नॉट आउट. षटक कंप्लीट झालंय 2 आणि 2 षटकाच्या आखरी धावा लागल्यात. छत्तीस रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजून 8 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू 8 धावा. समीकरण अगदी मोठं वाटत होतं मात्र सोपं केले तन्मयच्या गोलंदाजीवरती. तन्मय तरे 3 चेंडूवरती जबरदस्त गोलंदाजी केली. तदनंतर त्याच्यावरती केलेलं आक्रमण हे सध्या तरी संघाला अडचणीमध्ये आणलंय.
योगेश यांच्यासाठी संधी आहे. करण होगे यांच्याकडनं जर कॅश जर एक घेतली तर 500 रुपयाचा कॅशबॅक दिलं जाईल त्यांच्या माध्यमातून करण होगे यांच्याकडनं. मात्र योगेश म्हणत असेल मॅच जिंको किंवा हारो, मात्र कॅश माझ्याकडे येऊ दे. फटका चांगला एक्झिक्यूट केला. चेंडू जाईल पुन्हा बाउंड्रीच्या बाहेर. चांगला फटका. शिकता सध्या इथे तन्मय तरे यांची जबरदस्त गोलंदाजी पाहिली. सकाळपासून स्कोररच्या भूमिकेत होते. भूमिका तिथे चांगली बजावली. नवीन गोलंदाज ऋतिक. क्रॉस बॉटेड फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. नयन होते तिथे एकदा वाली आहे. ऋतिक पाटील सध्या प्रॅक्टिसचा अभाव खूप सारा जाणून येतो. त्याच्यामुळे सध्या इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आलाय डॉट बॉल. तन्मय तरे आणि जतीन थालकेच्या गोलंदाजीवरती जर जेवढं आक्रमण कमी झालं असतं तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये चांगली मॅच पाहायला मिळाली असती. मात्र दोघांनी सामना खुला करून दिलाय. पहा स्विंग आणि मिस पडल्यानंतर अगदी काय स्विंग होतो. आणि हेच वैशिष्ट्य आहे या गोलंदाजाचं. जेवढा तुम्ही टप्पा त्याला अगदी चांगल्या योग्य लाईनवरती पडला तर स्विंग स्विंग आणि स्विंग आपल्याला अनेकदा पाहिलाय. तोच पुन्हा स्विंग पाहिला या मॅच मध्ये. इथे बॅटचा रडार मध्ये घेतला आणि फेकून दिला. इट्स अ बिग 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 माइटी ह्यूज. सामना फिनिश करणारा हा ठोकलाय. दमदार षटकार.